हॅलो एव्हरीवन. तर आम्ही दोघे निघालो आहे मालवणवरून देवबाग बीचकडे, जे की बघणार आहे ट्रेंडिंग पॉईंट म्हणजेच म्हातारीची चूळ पॉईंट आणि लाईट हाऊस, न्यू लाईट हाऊस आणि खूप काही बघण्यासारखं वेगवेगळे पॉईंट्स. तुम्ही विचार करत असाल की माझ्याकडे ही बाईक मालवणमध्ये कुठून आली, तर तिथे तुम्हाला मिळून जाते ओन्ली 400 रुपयात बाईक अवेलेबल. पर डे चार्जेस घेतले जाते तिथे. इथे जे रोड आहे ते खूप छोटे रोड आहे, इथे जास्त मोठे रोड नाही आहे. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या डेस्टिनेशन पॉईंटवर म्हणजेच देवबाग बीचवरती, जे की आता आम्ही इथून करणार आहे आमच्या जर्नीची स्टार्ट. तुम्ही इथे आल्यानंतर ना तुम्हाला एकतर तुम्ही वैयक्तिक बोट घेऊ शकता किंवा शेअरिंगमध्ये पण बोट घेऊ शकता. त्याचे जे चार्जेस असते ते डिपेंड करणार कशी बोट घेत आहेत. आम्ही दोघंच असल्यामुळे मी शेअरिंग बोट चूज केली. आता आमची बोट निघाली आमच्या डेस्टिनेशन पॉईंटकडे. बोटमध्ये बसायच्या आधी तुमच्याजवळ पाण्याची बॉटल्स आणि काहीतरी खायच्या वस्तू असल्या पाहिजे, कारण की ही जर्नी आहे ही खूप मोठी जर्नी असणार आहे. जवळपास 2.5 ते 3 तासाची जर्नी असणार आहे. आपण पोहोचत आहोत फर्स्ट पॉईंटकडे म्हणजे क्रोकोडाईल पॉईंटकडे. हा वरून जो दिसते याचा शेप हा क्रोकोडाईल शेपमध्ये आहे. या पॉईंटनंतरनं आपण नेक्स्ट पॉईंट जाणार आहे तो म्हणजे गोल्डन रॉक पॉईंटकडे. तर तुम्ही या पॉईंटमध्ये बघू शकता इथे जे दगड आहेत हे अगदी गोल्डन कलरमध्ये आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसतात, कारण का समुद्राचं जे पाणी आहे अतिशय निळसर आणि त्यामध्ये हे गोल्डन कलरचे रॉक्स खूप छान दिसतात. आपण व्हिजिट करणार आहे नेक्स्ट पॉईंटला, तो म्हणजे आहे डॉल्फिन पॉईंट. तर इथे काही आम्हाला बघायला मिळाले नाही डॉल्फिन. तुम्हाला मिळाले तर नक्की सांगाल. नंतर ना आम्ही व्हिजिट केलेला आहे मिनी केरला पॉईंट. हा मालवणमध्ये असणारा एक मिनी केरलाचा पॉईंट आहे, जो की मिनी केरला लुक देते नक्की इथे. यानंतर आपण व्हिजिट करणार आहे न्यूती रॉक्स पॉईंटला. सो हा पॉईंट बघण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. आता आपण या पॉईंटवरती आलेलो आहे. हा पॉईंट असं बघू शकता तुम्ही, खूप अतिशय सुंदर असा पॉईंट आहे. जे जहाज आहे आपलं, जी बोट आहे ही 2 रॉकच्या मधून जात आहे आणि खूप अतिशय सुंदर असं इथे निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळेल आणि दृश्य पण बघायला मिळेल आणि खूप छान असा एक्सपिरियन्स होता इथे आल्यानंतर. तुम्ही हा व्हिजिट केल्यानंतर नक्की तुम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स मिळेल इथे. यानंतर लगेच त्या पॉईंटनंतर हा एक पॉईंट आहे जो की जे दगड आहेत ते अतिशय जवळजवळ आहे आणि त्यामधून आपली ही जहाज जाते आतमध्ये. आणि इथे तुम्ही ज्यावेळेस ओरडता किंवा तुम्ही फोटोज वगैरे घेता, खूप अतिशय छान फोटोज येतात आणि ओरडल्यानंतर आवाज पण इतका सुंदर असा इथे निर्माण होतो की अतिशय सुंदर. तुम्ही बघू शकता की 2 दगडाच्या मधून आपली जहाज जी बोट आहे ही जाते. अतिशय जवळजवळ असे हे दगड आहेत आणि खूप छान असा एक्सपिरियन्स करायला इथे मिळाला मला आणि खूप छान फोटो पण शूट करायला मिळाले इथे. खूप छान एक्सपिरियन्स होता इथला. हा पॉईंट झाल्यानंतर मॅडमने घेतला आहे फ्रंट सीटचा एक्सपिरियन्स आणि अतिशय छान असा एक्सपिरियन्स होता तिचा पण. छान वाटलं तिला समोर बसून. नंतर आपण व्हिजिट करणार आहे आपला न्यू लाईट हाऊस पॉईंट. तुम्ही हा बघू शकता, हा आहे न्यू लाईट हाऊस पॉईंट, जे की खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि आम्ही पण याचा लूक आणि खूप असा छान एक्सपिरियन्स केलेला आहे. छान एक्सपिरियन्स होता इथला. तसेच या मालवणमध्ये असणारा हा लाईट हाऊस पॉईंटची नेमकी काय हिस्ट्री आहे तुम्ही कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा. तर तुम्ही बघू शकता हे खूप सुंदर असं दृश्य आहे, बघण्यासाठी खूप छान असं दिसतंय. तर आता आपण नेक्स्ट जाऊ आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे, तो म्हणजे ओल्ड लाईट हाऊस पॉईंट. हा हा आहे तर ओल्ड लाईट हाऊस पॉईंट. तुम्ही बघू शकता हे खूप जुनं असं लाईट हाऊस आहे आणि इथे वरती चढायला पायऱ्यासुद्धा दिलेल्या आहेत. तर आता आपण बघणार आहे मोस्ट एक्सायटेड पॉईंट जर्नीमधला, तो म्हणजे म्हातारीची चूळ पॉईंट. ए म्हातारे चल दिस लवकर, तुला बघायसाठी आलेलं आहे इथे एवढं लांबून. शेवटी बघायला मिळाली म्हातारीची चूळ. वाव, नाईस पॉईंट. तर ही होती म्हातारी चूळ पॉईंट आणि लाईट हाऊस जर्नी, जी की मी एक्सपिरियन्स केलेली आहे. खूप छान अशी होती. तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट्स नक्की करा, मी त्याचं तुम्हाला उत्तर नक्की देईल.